गाठिया झालेल्या आहेत. तर मंडळी त्याच्यानंतर बघा ही पॅकिंगची मशीन आहे आणि हे पॅक केले जातात एक सर्टन क्वांटिटीमध्ये. आमची विशेष म्हणजे ही आमची अजून 1-1.5 महिना आम्ही लॉन्च केलेली आहे थंडीमध्ये. ओके. ही गुळ कचोरी आहे. हा ज्वारीचा चिवडा आहे. ज्वारीचा? ज्वारीचे फ्लेक्स आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही आता कसं सगळे यंग जनरेशन मिलेट्स मध्ये जातात आहे. ओके. कॅप्सूल पॅकिंग येते. अरे जबरदस्त. शेल्फ लाईफ पूर्ण 6 महिने आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. मंडळी मी आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे तिथे तुम्ही सगळे जे काही स्नॅक्स आयटम आहे ते तुम्हाला बघायला मिळणार कसे बनतात. त्यासाठी मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे गोरेगाव मधील संजय फॅक्टरीमध्ये. हमारा नंदू संजय फूड्स यांच्याकडे जवळजवळ 100हून अधिक स्नॅक्स आयटम आहेत आणि हे त्यांचं factory outlet आहे. आणि हे दाखवल्यानंतर मी तुम्हाला स्टोअरवर सुद्धा घेऊन जाणार आहे. या संजय फूड्सला जवळजवळ 40हून अधिक वर्ष झालेले आहेत आणि सर्व मुंबईकरांच्या सेवेत आहेत हे. आणि यांच्या इथे आता आपण फॅक्टरीत जाऊन कोणकोणते आता स्नॅक्स आयटम बनतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी आता संजय फूड्स फॅक्टरीमध्ये जाणार आहे. तिथे तुम्हाला मी त्यांची मेकिंग दाखवणार आहे, प्रोसेस जी काय करतात पॅकेजिंगसाठी आणि किती मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या संजय फूड्स मागील जी काय हिस्ट्री आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सो स्टे ट्यून आणि आपण आता जाऊया संजय फूड्स फॅक्टरीमध्ये. या मी आता संजय फूड फॅक्टरीमध्ये चाललेलो आणि माझ्या स्वागतासाठी बघा जितू सर आहेत. वेलकम सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि हे बघा दिस इज हायजीन प्रॉपर मेंटेन करावंच लागतं कुठल्याही फॅक्टरीत जाताना, फूड फॅक्टरीमध्ये. सर चला आता आम्हाला जरा तुमच्या संजय फूड फॅक्टरीची टूर दाखवा, काय काय बनते दाखवा. संजय फूड मध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आपण आतमध्ये जाऊया. येस सर, हे काय आहे? हे बुंदी आहे. खारी बुंदी. खारी बुंदी. तर मग मंडळी बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीमध्ये बुंदी बनवली जाते. आता हे काय टाकतात त्याच्यामध्ये मीठ, आपलं सैंधव, नमक वगैरे सगळं टाकणार आहे. ओके, म्हणजे मिक्सिंग करतात. हो. ओके, छान. म्हणजे त्याच्यामुळे त्याला टेस्ट येणार आहे. हो हो. मित्रांनो, आता आपण कचोरी बघणार आहोत कशी बनतात ते. आणि हे बघा, हे छोटे छोटे गोळे केलेले आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये. आणि आता हे सगळे तेलात जाणार आहेत, डीप फ्राय होणार आहे. बघू शकता कचोरीची एक बॅच रेडी झालेली आहे. ऑलमोस्ट या ट्रेमध्ये पॅकिंगसाठी बाहेर काढणार आहेत. पूर्णपणे तेल काढत आहेत आणि त्याच्यानंतर ट्रेमध्ये जबरदस्त एक नंबर. आणि अशा प्रकारे आपली संजय फूडची मेन हिरो आयटम कचोरी रेडी झालेली आहे. बघू शकता ट्रेमध्ये आलेले आहेत आणि आता हे थंड झाल्यावर पॅकिंगसाठी जाणार आहेत. बघा त्याची साईज बघा, एक नंबर. मंडळी, आता आपण गाठियाची प्रोसेस बघतोय. बघू शकता मशीन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ते पूर्ण पीठ टाकलेलं आहे. एका प्रॉपर शेपमध्ये बाहेर येतं आणि डायरेक्ट कढईमध्येच फ्राय व्हायला जातं आतमध्ये. जबरदस्त. बघतानाच किती मजा वाटते आणि एक आनंद मिळतोय. मला वाटतं पटकनच फ्राय होणार, कारण एक तेल आहे ते एका सर्टन टेम्परेचरला गरम झालेलं आहे आणि पटापट त्यांना हात चालवावा लागतो.
क्या बात है, जबरदस्त. एक बॅच अवघ्या 5 मिनिटामध्ये बाहेर येणार आहे बघा. केवढी मोठी कढई आणि केवढी मोठी बॅच आहे बघा ही. हे बघा गाठिया झालेल्या आहेत आणि आता हे पॅकिंग साठी जाणार आहेत. जबरदस्त, एक नंबर. आणि आता या ट्रे मध्ये थंड करायला ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर पॅकिंग साठी जाणार आहेत गाठिया गरमागरम. जबरदस्त. मित्रांनो, आता बघू शकता गाठिया थंड झालेल्या आहेत आणि हे जे काही महिला वर्कर्स आहेत ते ह्या पॅकिंग करतायत. तुम्हाला एक पॅकेट दाखवतो. मॅम पॅकेट दाखवता काय? एक स्वेटर संजय ब्रँडिंग आहे, लोगो. आणि हे मला वाटतं पाव किलोचे आहेत का सर? 200 ग्रामचे 200 ग्रामचे पॅकेट्स मध्ये पॅक होणार आहे. 200 ग्राम आणि 1 किलो पॅकिंग होतं. 1 किलो पॅकिंग. बघा किती मेगा क्वांटिटी मध्ये बनवलं जातं संजय फूड्स मध्ये. तर मंडळी, त्याच्यानंतर बघा ही पॅकिंगची मशीन आहे आणि हे पॅक केले जातात एक सर्टन क्वांटिटीमध्ये. आणि ही एक वेगळीच मशीन आहे, त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड जर काही गोष्टी असतील तर इथे ती जी मशीन आहे ती डिटेक्ट करते आणि पुढे तुम्हाला एक डीप वाचतो, जेणेकरून तुम्ही त्या पॅकेटमध्ये काय अनवॉन्टेड गोष्टी असतील त्या काढू शकता. म्हणजे एवढ्यापर्यंत ते हे करतात, प्रॉपर त्याच्याकडे हायजीन मेंटेन केले जातं आणि कस्टमरला कुठल्याही प्रकारचं अनवॉन्टेड गोष्ट जाता कामा नये याची काळजी घेतली जाते. या मशीनमधनं पास होऊन जे पॅकेट्स येतात मेटल डिटेक्टरमधनं, त्या काकी त्याच्यावर लेबलिंग करतात. आणि हे बघा लिहिलेलं आहे भावनगरी गाठिया. त्याचं वजन वगैरे, कधी पॅक केलेलं आहे, क्वांटिटी, रेट आणि एक्सपायरी डेट वगैरे सगळे लिहितात त्याच्यावर. मित्रांनो, हे बघू शकता भाकरवडीची पॅकिंग चालू आहे आणि ही मेथी भाकरवडी आहे. किती क्वांटिटी में भरतात सर ही साधारण? ही पण 1 kg आणि 200 ग्रामचं पॅकेट आम्ही भरतो. अच्छा, म्हणजे 200 ग्रॅम आणि 1 kgच्या तुम्हाला क्वांटिटीमध्ये अवेलेबल होणार आहे. ज़बरदस्त. मी तुम्हाला एक साइज दिखाएंगे सर जी, एक हाथ में देखें, एक साइज दिखा दो. येस, जबरदस्त. बघा म्हणजे केवढी मोठी आहे बघा भाकरवडी एक. मंडळी, आता जितू सर आम्हाला दाखवतील. आता आपण गोडाऊन मध्ये आलो, म्हणजे बॅक साईडला एक मोठं गोडाऊन आहे आणि बघा व्यवस्थित त्यांनी ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत, एक सेटअप करून ठेवलेलं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं सेक्शन केलेलं आहे. जितू सर, आता आम्हाला दाखवा तुमचं गोडाऊनची जरा एक टूर द्या आम्हाला व्यवस्थित. आता ही बघा, ही ते आमची शेजवान चकली, सोया चकली. Very पण nice. आता जी आपण कचोरीची प्रोसेस बघितली ओके, तर त्याच्यामध्ये ही मिनी कचोरी आहे. मिनी कचोरी. मिनी कचोरी, हा आम्ही 1 किलो मध्ये, म्हणजे टाइप्स आहेत का कचोरीमध्ये 3 साइजेस आहेत. मिनी ओके. कचोरी 1 किलो मध्ये 80च्या प्लस पीस बसतात. ओके, त्याच्यानंतर पुढे परत मग आमच्याकडे मीडियम साईजची कचोरी आहे. व्हेरी ती नाईस. 55 ते 60 पीस एका किलो मागे मध्ये बसतात ते. अरे छान. आणि त्याच्यानंतर जी रेग्युलर साईज आता आपण जी फ्राय करताना पाहिलेली, हा, मोठी साईज. हो मोठी साईज, ती 1 किलो मध्ये 40 पीस बसते. ओके, हे म्हणजे सगळा स्टॉक ठेवतो आम्ही इकडे. बाकी मग हे आमचा नडियादी भुसा, इवन मग आमचं जयपुरी मिक्स आहे, गोल्डन nice. मिक्स आहे, एक आपली सोया स्टिक आहे. व्हेरी नाईस. भरपूर आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत. हे नट्स आहेत का? हे आमचे काबुली चना आहे. अरे हे रोस्टेड आयटम आहे. तो क्या सर? हा रोस्टेड आयटम आहे, रोस्टेड काबुली चना हे आहे. बघू शकता तुम्ही, रोस्टेड काबुली चना आहे. जबरदस्त. हे मला वाटतं 1 kgचं पॅकेट आहे का? हो, 1 kgचे पॅकेट आहे. जबरदस्त. रोस्टेड काबुली चना. त्याच्यानंतर आमच्याकडे ही बरोडा फुलवडी बनते. अच्छा, ही बरोडा. हा, बरोडा फुलवडी म्हणजे बरोडाचा हा प्रोडक्ट आहे, पण बरोडा फुलवडी याला म्हणतात. फुलवडी. अच्छा, हो. ओके. म्हणजे आपल्याकडे इथे बघा, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ, जे मला पण माहित नाही तसे स्नॅक्स आयटम मला इथे जाणून घ्यायला मिळतात. हे उपवासाचा चिवडा आपला, Yes, yes. जो हा, फराळीचा चिवडा हा असतो. माहिती आहे, पण ते जरा नवीन होतं माझ्यासाठी. हो, परत त्याच्यात हा पण खूप नवीन आहे. हा ज्वारीचा चिवडा आहे. ज्वारीचा? ज्वारीचे फ्लेक्स आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही आता कसं सगळे यंग जनरेशन Millets. मिलेट्स मध्ये जातात आहे. मग त्या पद्धतीने आता मकई चिवडा, महालक्ष्मी चिवडा आहेच आमचा बेस्ट. ओके. तो तर काही प्रश्नच नाही. Very पण nice. त्याच्यामध्ये आता आम्ही हे व्हेरिएशन्स काढले ज्वारीचे चिवडे. Yes, म्हणजे diet conscious लोकांसाठी. हो, त्याच्यामध्ये इथे हे पालकचे शेव पण आम्ही टाकलेले आहेत. Very काही nice. काही आमचे असे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये बीटरूटचे शेव आहेत. अरे बीटचे शेव आहेत. जबरदस्त. म्हणजे ही आपली- इन्व्हेन्शन पण करताय तुम्ही. हो,
आता ही आमची साधी शेव, म्हणजे रेग्युलर आपण दिवाळीला वगैरे कोणी यूज करतात किंवा शेव भाजी म्हणून यूज करतात बारीक बरोबर कांदा. तर ही शेव भाजीची साधी शेव आहे. शेव टमाटर भाजी, शेव टमाटर, राईट परफेक्ट. प्लस आमच्याकडे मिलेटची कचोरी आहे. मिलेटची कचोरी, ही नाचणी कचोरी आहे. म्हणजे ही कचोरी तुम्हाला बहुतेक कुठे भेटणार नाही. डायबिटीज वाल्यांसाठी बेस्ट. हो ही आम्ही जवळजवळ आता 3 महिने झाले आम्ही लॉन्च केलेली आहे. कसा रिस्पॉन्स आहे? छान आहे, खूप छान आहे. म्हणजे जे यंग जनरेशन आहेत ना, म्हणजे जे म्हणतात की मैदा नको हे नको, तर ते लोक जास्त कॉन्सेप्ट प्रिफर करतात. व्हेरी नाईस. अजून बघूया, या अजून पूर आहे, भरपूर मोठं गोडाऊन आहे सरांचं. हे काय सर? ही तिखट शेव आपली रेग्युलर दिवाळीसाठी वगैरे यूज होते ती. व्हेरी नाईस. बाकी हा मग सेक्शन आहे पूर्ण गाठियामध्ये आहे. गाठियामध्ये हो, ही चंपाकली गाठिया आहे. ओके. परत आमच्याकडे पुढे इथे पापडी वगैरे आहे. अच्छा, पापडी पण आहेत. येस, म्हणजे सगळे जवळजवळ म्हणजे इथे 100हून अधिक स्नॅक्स आयटम आहे. म्हणजे आपल्याला एवढे तर पॉसिबल नाही मला दाखवायला, पण सर जेवढे आता त्यांच्या गोडाऊन मध्ये आहेत. त्याच्यानंतर आमचा एक हिरो प्रोडक्ट आहे, हा प्रोटीन मिक्स करून आहे. अच्छा. हा पण खूप डाएट कॉन्शियस लोकांसाठी भरपूर चांगला आहे, कारण की याच्यामध्ये मूग जोर, चना जोर, शेंगदाणे सगळे जोर वगैरे मिक्स मध्ये यूज केलेले आहेत. व्हेरी नाईस. तर मग त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पडतो. छान छान छान. सर अजून काय व्हरायटी आहे, दाखवा जरा मला. बघा, आमच्याकडे बुंदीमध्ये पण मसाला बुंदी आहे. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर ही साधी बुंदी आहे. गुड. भाकरवडीमध्ये आता तुम्ही बघितली ती मेथी भाकरवडी होते. हो बरोबर. ही सँडविच भाकरवडी आहे. सँडविच भाकरवडी म्हणजे थोडीशी चौकोनात आहे. हो. त्यानंतर पाहिलं तर हे परत मिलेट मध्ये नाचणी चिवडा आहे. याच्यामध्ये नाचणीची शेव वगैरे पडलेली आहे सर्व. अजून ही आमची एक गार्लिक भाकरवडी आहे. त्याच्यामध्ये पण भाकरवडीमध्ये 6-7 प्रकार आहेत आमच्याकडे. आणि ही एक अजून आमची विशेष म्हणजे ही आमची अजून 1-1.5 महिना आम्ही लॉन्च केलेली आहे थंडीमध्ये. ही गुळ कचोरी आहे. म्हणजे याच्यामध्ये जे स्टफिंग आहे त्याच्यामध्ये फिलिंग जे आहे पूर्ण त्या मसाल्यामध्ये आम्ही गुळ टाकलेला आहे. म्हणजे आता जे थंडीमध्ये गुळ खातात तर मग त्यासाठी गुळाची कचोरी आहे. याचा पण आता खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो. ही आमच्याकडे पण ट्रे मध्ये पण पॅकेजिंग मिळते आणि पाव किलो ट्रे पॅकेजिंग आहे आणि याची 1-1 किलो पॅकेजिंग आहे. त्याच्यानंतर मग उपवासाचा साबुदाणा चिवडा आहे. चहा बरोबर खाण्यासाठी ही जिरापुरी आहे. जिरापुरी, जिरापुरी म्हणतात. मग परत ही भेळची शेव म्हटली तरी पण जी असते बारीक नायलॉन शेव, हा शेव आहे. भेळमध्ये वापरतात. हो, म्हणजे सगळे रॅक्स आपापल्या पद्धतीने सेट केलेले आहेत. हे चिवडा आहे पिवळावाला, आपला पातळ चिवडा, गोड चिवडा म्हणतात तो चिवडा आहे. हा डाएट चिवडा आहे. डाएट चिवड्याचा पण आहे. मंडळी बघू शकता भरपूर व्हरायटी आहेत संजय फूड्स मध्ये स्नॅक्सचे. आणि आता आपण त्यांच्या जे स्टोअर आहे याच्यापासून थोडंसं एक 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे, मेन रोडला टच आहे, तिथे जाणार आहोत. तर मंडळी आता तुम्ही संजय फूड्सची जी फॅक्टरी होती ती बघितलेली आहे, कशी बनतात स्नॅक्स आयटम तिथे, किती मोठ्या प्रमाणात बनतात. तर मी आता आलेलो आहे संजय फूड्सच्या फॅक्टरी आउटलेट आहे तिथे, अगदी फॅक्टरी पासून 5 मिनिटाच्या अंतरावरच हे स्टोअर आहे. तर या आतमध्ये आपण बघूया. तर मंडळी माझ्यासोबत आहे जितू सर, जे संजय फूडचं जे काही ऑपरेशन आहे पूर्ण टोटली हे बघतात. आता आपण त्यांच्याकडनं ह्या संजय फूडची जर्नी कशी सुरुवात झाली, काय आहे सगळं आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं. सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आम्हाला फॅक्टरी पूर्ण तुम्ही टूर केली आणि आता जरा तुमच्या ह्या मेन शॉपला आलेलो स्टोर्सला. जरा मला सांगा संजय फूड्स बद्दल, आमच्या व्ह्युअर्सना कधीपासून सुरुवात झाली वगैरे काय. ऍक्च्युली संजय फूड्स हे 1982 पासून सुरू झालेलं आहे. ही फॅक्टरी आधी गोरेगाव वेस्ट मध्ये होती. ओके. 2000 साली ही गोरेगाव ईस्ट मध्ये, आता जिथे आपण फॅक्टरी होतो तिथे आलो. ओके. तिथून ही जर्नी चालूच होती. आणि त्याच्यानंतर आता कसं एक यंग जनरेशन आता आलेलं आहे. बरोबर. ही आमची संजय फूड मध्ये 3री पिढी आहे. 3rd जनरेशन. आमचे जे मेन ओनर होते ते पहिले फाउंडर्स भूपतराय मेहता. ओके. त्यांच्यानंतर संजयभाई मेहता आणि आता मोहित मेहता जे सांभाळत आहेत सर्व. बरोबर आहे. तर असं सर्व आहे आता. आणि हे शॉप आम्ही आता 2023 मध्ये चालू केलेलं होतं. त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे, कारण की आधी कस्टमर्स तिथून फॅक्टरी मधून पिकअप करायचे, आता इथे येऊन पिक करतात. आणि इथे कसं आम्ही डायरेक्टली 200 ग्रॅम्सचे पॅकेट्स पूर्ण बनवून ठेवलेले आहेत. तर फक्त पिक करायचंय, इथे स्कॅन करायचं, पेमेंट करायचंय आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता गरमागरम.
व्हेरी नाईस. हम्म. आणि आपले तर म्हणजे 100हून अधिक प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. हो. त्याच्यातले आपले प्रीमियम प्रोडक्ट कुठले आहेत तुम्ही जे म्हणजे जास्त सेल होतात? जास्त सेल म्हटलं तर आमचं हिरो प्रोडक्ट म्हटलं तर कचोरी आहे. Very nice. कचोरीमध्ये आता आमच्याकडे नवीन नवीन टाईप्स म्हणजे नाचणी कचोरी आहे, अच्छा. गुडची कचोरी आहे Very आणि nice. रेग्युलर कचोरीमध्ये पण 3 साईजेस आहे. मोठी 40 पीस वाली, हा. त्याच्यानंतर एक मीडियम साईज मध्ये आहे जी बरोबर, 55 हा, ते 60 बघितलंय पीस आपण. बसतात Yes. एका किलो मध्ये, आणि मिनी साईज मध्ये. आणि त्याच्यानंतर मग आमचे गाठिया खूप अच्छा. फेमस आहे. Very nice. आमचे भावनगरी गाठिया करून आहे. याची आता packing हे खूप छान वाटते हो सर. हो, खूप प्रीमियम पॅकेजिंग ठेवलेली आहे आम्ही, म्हणजे Okay. जेणेकरून लोक गाठियाला एकदम नॉर्मल समजतात, पण एक हा खूप वेगळाच प्रकार आहे. ओके. गाठिया खाण्यामध्ये खूप सॉफ्टनेस आहे. हा. तर टाइप्स ऑफ गाठियाच आहे आमच्याकडे, चंपाकली, माखणिया, जामनगरी, बटर भावनगरी. Very परत nice. आमची पापडी सुद्धा आम्ही प्रॉपर व्यवस्थित बॉक्समध्ये व्ह्युअर्स लोकांना किंवा असं कस्टमर्स लोकांना देतो. म्हणजे कोणाला जे- गिफ्ट वगैरे द्यायचं पॅक आहे समजा. हो, आणि Very याच्या nice. प्रॉपर तुम्हाला सर्व डिटेल्स वगैरे मिळते. आणि तुम्ही आमचं एवढंही बघाल तर याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचा कुठून बेस आहे, तर प्रोडक्ट कसं झालंय, कुठून आलेलं आहे, Very nice. प्रोडक्टचा बेस काय, Inventions. इन्व्हेन्शन कुठून झालेलं आहे. Very nice. जसं आमचं अजून प्रोडक्ट चिवड्यामध्ये भरपूर प्रकार आहेत आमच्याकडे. अच्छा. ज्वारीचा चिवडा आहे. एक सेकंड दाखवतो तुम्हाला. ते पाणीपुरी सर मला जरा जाणून घ्यायचे, पाणीपुरीचा काय प्रकार आहे तो? हा, आमच्याकडे हे गोलगप्पा. पाणीपुरी गोलगप्पा म्हटलं ना, तर आमच्याकडे पाणीपुरी ह्या पद्धतीमध्ये आहे. ही पाणीपुरी तुम्ही लिटरली अशी जरी खाल्लात हा, हा. तर तुम्हाला पाणीपुरी खाल्ल्याचा फ्लेवर येईल, अरे कारण बापरे. की याला पूर्ण फ्लेवरिंग केलेलं आहे. आणि आणि मग त्या- एअर टाईट केलंय पूर्ण, म्हणजे हो, खराब होण्याची म्हणजे पण शक्यता नाहीये. नाही, लोक कस्टमर डायरेक्ट कॅरी करून नेऊ शकतात, व्हेरी नाईस. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आणि ही लहान मुलांसाठी बेबी पाणीपुरी आहे. अरे बेबी तुम्ही जवळून बघू शकाल, त्याच्यामध्ये पूर्ण मसाला वगैरे, पुदिना हे सर्व टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे रेडी टू इट आहे, डायरेक्टही खाऊ शकतात. ओके. आणि याची नॉर्मल पाणीपुरीपेक्षा Shelf life शेल्फ लाईफ जास्त पण आहे, आणि पाणी होल्डिंग कॅपॅसिटी पण जास्त आहे. व्हेरी म्हणजे ते लगेच पाणी टाकले गळतात, ह्या गळत नाही लवकर. अच्छा. आणि सर आपल्या ह्या स्टोअरचं टायमिंग काय सांगू शकता जरा? स्टोअर सकाळी 9 ते संध्याकाळी 9 चालू असतो, सोमवार ते शनिवार. Okay. रविवारी ज्या दिवशी फेस्टिवल आहे त्या दिवशी रविवारी सुद्धा चालू असतं. व्हेरी नाईस. आणि इथे तुम्हाला गरम गरम कचोरीमध्ये तुम्ही बघाल तर इथे हॉट सेलिंग कचोरी, हॉट काउंटर आहे आमचं. अच्छा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही नाचणीची कचोरी आहे, नाचणी कचोरी. ही नाचणी कचोरी आहे, ही रेग्युलर कचोरी आहे, व्हेरी नाईस. गुड कचोरी पण आहे. गुड अच्छा. कचोरी म्हणजे आता कसं थंडीमध्ये लोक खातात बरोबर आहे. त्यासाठी. आणि प्लस आता हे आमचं एक कचोरीचं पॅक आहे वेगळं, जे आपण मूग डाळ. आउट स्टेशन साठी देऊ शकतो. ओके. एक गिफ्ट पॅकिंग साठी. आपण जसं पाहिलं, मी तुम्हाला जसं दाखवतो, ओके. ही कॅप्सूल पॅकिंग येते. अरे जबरदस्त. याची पॅकिंग बघा ना. शेल्फ लाईफ पूर्ण 6 महिने आहे. काय म्हणताय? 6 महिने याला काहीच होत नाही, व्यवस्थित पॅक केलेलं पॅकिंग बघू असतं. शकता, कचोरी आहे ह्याच्यामध्ये. हा. जबरदस्त. एक सेकंड दाखवतो तुम्हाला. ही कचोरी क्या बात है. व्हेरी नाईस. पॅकिंग वर म्हणजे बघा तुम्ही. म्हणजे एक तो ह्याचा खाण्यामध्ये ही जी कचोरी तुम्ही पेपर फॉइल सकट डायरेक्टली ओव्हन मध्ये ठेवली, गरम होणार. केली एक मिनिमम 1 to 5 सेकंड साठी, आणि अच्छा. डायरेक्टली खाल्ले तर तुम्हाला असं एकदम गरम खाल्ल्याचा फील येईल. जबरदस्त. तर Fresh. त्यासाठी फ्रेश असं आम्ही ठेवलेली आहे. तर मंडळी, इथे एक सर आहेत, त्यांनी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे, ते संजय फूड्स मधून. बघू शकता एवढ्या मोठ्या बॅगा. त्यांच्याकडनं त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे संजय फूड्स बद्दल आपण जाणून घेऊया. सर वेलकम, आपका चैनल में स्वागत है. क्या अच्छा लगता है इधर का सर? ऑल आइटम कचौरी उसका बेस्ट है. कचोरी. यस. प्लस आप- वेफर्स उसके अच्छे हैं. ओके. हाँ, और आपका croissant भी कभी अच्छे से हैं. इधर आ रही है स्टोर में? भाई ये स्टोर तो उसके पहले मैं उनके फैक्ट्री से आप उधर के कस्टमर हो? हाँ, ओके. 2017-18 से ले रहा हूँ. अच्छा, यानी ऑलमोस्ट 10 इयर्स होने आ गए. कैसा एक्सपिरियन्स आहे? ऑलवेज गुड, ऑलवेज फ्रेश फूड. तर मंडळी बघू शकता, माझ्या समोर आहे संजय फूड्सच्या ज्या फेमस आणि त्यांचे हिरो म्हणतात ते, त्यांचं हिरो प्रोडक्ट कचोरी. त्याच्यामध्ये 3 टाइप्स ऑफ कचोरी आहेत. एक साधी कचोरी आहे, ही आहे गुड कचोरी, आणि ही आहे नाचणीची. आणि ती कलरवरूनच तुम्ही ओळखू शकता किती छान. पहिला त्यांचा जो हिरो प्रोडक्ट नॉर्मल कचोरी मी ट्राय करतो. जबरदस्त, मस्त. आतमध्ये फिलिंग बघा केवढी भरलेली आहे, भरपूर आणि छान. मस्त स्वीट
थोडीशी आंबट अशी पूर्णपणे जी काय आतमध्ये फिलिंग आहे त्याचं छान टेस्ट येते आणि बाहेर क्रंच आहे, प्रॉपर फ्राय झालेली आहे. ही नवीन त्यांनी कचोरी म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वीच काढलेली आहे हिवाळ्यामध्ये. गुड कचोरी म्हणतात त्याला. ह्याच्या आतमध्ये गुड आहे, म्हणजे गुळ, आपल्या मराठी भाषेत गुळ. ही थोडीशी स्वीट आहे आणि बाइंडिंग बघा थोडीशी अशी, कलर तिचा काळा आहे कारण त्याच्यामुळे गुळ वापरलेलं आहे. थोडीशी स्वीट आहे, छान. हिचा पण युनिक फ्लेवर आहे, नक्की ट्राय करू शकता तुम्ही इथे आल्यावर. आणि आता ही बघा, ही नाचणीची कचोरी आहे. या कलरवरनच तुम्ही ओळखून जाल की ही नाचणीची आहे. ही पण मी ट्राय करतो. मस्त. ह्याच्यामध्ये बघा फिलिंग मध्ये जास्त वेगवेगळे जे काही स्पायसेस आहेत ते वापरलेले आहेत आणि जे आउटर लेअर आहे ती नाचणीची आहे. त्यामुळे एक त्यांनी हाय काय म्हणतात त्याला, हेल्दी कचोरी करून टाकलेली आहे त्यांनी. नाचणी हेल्थसाठी चांगली असते. सो मी तुम्हाला संजय फूडची फॅक्टरी जिथे 100हून अधिक स्नॅक्स आहेत ते सुद्धा दाखवलं. त्यांचं जे फॅक्टरी आउटलेट आहे, स्टोअर आहे, तिथे पण वेगवेगळे व्हरायटीज ऑफ जे काही स्नॅक्स आहेत, कशा प्रकारे सेटअप आहे त्यांचा, तो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून कव्हर केलेला आहे. आणि जर तुम्हाला B2B किंवा B2C त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची वेबसाईट देणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा ॲड्रेस, नंबर सगळं तुम्हाला मी इथे दिसतच असेल, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, अजून एक खुशखबर आहे. जे संजय फूडचे जे काही प्रोडक्ट्स बाय करतात किंवा गोरेगावकर आहेत त्यांच्यासाठी, कारण आता गोरेगाव ईस्टलाच एक काही महिन्यातच त्यांचं अजून एक आउटलेट ओपन होणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही तयार राहा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.